हॅलो स्टुडंट्स, तर नवीन इंटिग्रेशनवरतील नवीन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत. आणि आपण इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये डेफिनाइट इंटिग्रल किंवा डेफिनाइट इंटिग्रेशन हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं, बरोबर आहे. तर आता या पार्टमध्ये आपण त्याचे ॲप्लिकेशन डिस्कस करणार आहोत. तर मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं डेफिनाइट इंटिग्रल, त्याच्यावरती जे काही प्रॉब्लेम दिले असतील ते तुम्ही केलेच असाल. आणि डेफिनाइट इंटिग्रलमध्ये त्या इंटिग्रेशनवर एक लिमिट टाकलं जातं आणि त्या लिमिटची जी व्हॅल्यू असते त्याला आपण लिमिट ऑफ इंटिग्रेशन असं म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये एक लोअर लिमिट असतं आणि एक अप्पर लिमिट असतं. तर आता पहा की इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन मी याच्यासाठी आधी डेरिव्हेटिव्ह चॅप्टर शिकवला होता. मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो आहे की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे आपल्याला सोबत स्टडी करायचे. म्हणजे सोबत म्हणजे जर डेरिव्हेटिव्ह जर आधी तुम्ही स्टडी व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला इंटिग्रेशनला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर मग डेरिव्हेटिव्ह जे की आपण dy/dx लिहायचो, काय लिहायचो, dy/dx, वायचा डेरिव्हेटिव्ह. याचा आपण फॉर्म्युला पाहिला, x⁻n जर असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी x⁻n-1. याचा आपण जॉमेट्रिक मीन पाहिलं. आधी जनरल मीनिंग याचं काय आहे की डिवाइड करणे, तुकड्यामध्ये डिवाइड करणे. याचा आपण जॉमेट्रिक मीन पाहिलं होतं की हे म्हणजे स्लोप ऑफ ग्राफ आहे, स्लोप ऑफ ग्राफ आहे. ग्राफिकल मीनिंग काय आहे याचा, स्लोप ऑफ द ग्राफ. आणि हे कसं वापरतो आपण, कसं पहा, व्हेलॉसिटी इज अ स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. v इज इक्वल टू ds/dt लिहितो का नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, त्यालाच मग स्लोप. ग्राफ पण झालंय तुम्हाला, म्हणजे आता तुम्हाला सर्व कनेक्ट होत असेल की डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे स्लोप ऑफ, आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम घेतला. कसं घेतलं आपण, स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, तर तो वेलोसिटी येतो. तर आता त्याच्यानंतर पहा, जर इंटिग्रेशन, त्याला आधी कसं लिहितो मी, y/dx लिहितात. इंटिग्रेशन ऑफ y/dx त्याचा फॉर्म्युला आहे, कसं असणार, जर आपलं y x⁻n असेल तर x⁻n+1/n+1. याचा जनरल मिनिंग काय, हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुकडे करणे, डिवाइड करणे. तर इंटिग्रेशन म्हणजे तुकडे तुकडे कलेक्ट करायचे, आपल्याला गोळा करणे आहे का नाही. ग्राफिकल मिनिंग काय असणार याचा, इथे जर स्लोप असेल तर इथे असणार एरिया अंडर कर्व. इंटिग्रेशनचं मिनिंग काय आहे, एरिया अंडर कर्व. आता तिथं मी डिस्कस करतो व्यवस्थित, पण त्याच्या आधी पहा, आता डेफिनाइट इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशन म्हणजे एरिया अंडर द कर्व आहे. लक्षात आलं. तर पहिल्यांदा तुम्हाला स्लोप वगैरे तर कन्सेप्ट क्लिअर आहेत. जर नसतील तर ग्राफचे लेक्चर पाहू शकता तुम्ही. मला हे सांगा, ही एक मी लाईनी मारणार आहे आता, त्याच्यानं तयार राहा तुम्ही, ठीक आहे. हां, सरला लाईन मारता येत नाही, आम्ही भारी लाईन मारतो त्याच्यापेक्षा, बरोबर आहे. कारण माझ्या लाईन ड्रॉ करण्याची जी पद्धत आहे बोर्डावरती ते थोड्याशा एड्यावाकड्या आहेत, आहे का नाही. एक लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन, एकाच लेक्चरमध्ये 4 लाईन, 4थी लाईन मारतो मी, बरोबर आहे का नाही, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहा की स्लोप ऑफ, आता तुम्ही 4 याच्यामध्ये इथं 4ही जणांचे स्लोप मला कमेंटमध्ये लिहायचे. आता मी नाही सांगणार, हे ग्राफ आधी तुम्हाला येते का चेक करू द्या मला, आहे का नाही. लगेच व्हिडिओ पॉज करा. फर्स्टचा स्लोप किती आहे, सेकंड आणि थर्डचा नाही सांगता येणार, आणि फोर्थचा किती आहे, फर्स्टचा आणि फोर्थचा सांगा, फर्स्ट आणि फोर्थ, कमेंटमध्ये फर्स्ट आणि फोर्थ. मी फक्त काय सांगणार आहे की सेकंडचा स्लोप जास्त आहे का थर्डचा स्लोप जास्त आहे, एवढं सांगा मला. इथं सांगतो मी की थर्डचा स्लोप जास्त असतो. जेवढी लाईन अशी जास्त होत जाईल तसा स्लोप जास्त होतो. जशी लाईन असं होत जाते, हॉरिझॉन्टल होत जाते, तसा स्लोप कमी होत जातो. म्हणून तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे, ज्यांनी अजून लिहिलं नाही कमेंट सेक्शनमध्ये, त्यांचा हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप बोला आणि व्हर्टिकल लाईनचा स्लोप नक्कीच, ठीक आहे. तर हा हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप 0 असतो
व्हर्टिकल लाईनचा स्लोप नॉट डिफाईन किंवा इन्फायनाईट असतो आणि ह्याचा जास्त या लाईनपेक्षा. आणि कोणत्याही ग्राफ समजा असा आहे तर याचा स्लोप किंवा याचा डेरिव्हेटिव्ह जर हा अँगल थीटा असेल तर टॅन थीटा पण लिहितात. अँगलमध्ये स्लोप कसं लिहायचं, जर ही लाईन एक्स ॲक्सिसला थीटा अँगल करत असेल तर त्याचा स्लोप टॅन थीटा असतो, लक्षात ठेवा नक्की. मग आता पहा, आपण इंटिग्रेशन पाहत होतो की इंटिग्रेशनचं मिनिंग म्हणजे काय सर, कलेक्ट करणे. ओके, कलेक्ट करणे म्हणजे नेमकं काय. आता पहा, मी सेम एक्झाम्पल घेणार आहे डेरिव्हेटिव्हला जसं घेतलं होतं तसं. मला ए ठिकाणाहून बी ठिकाणी जायचं आहे. मी हळूहळू स्पीड वाढवत गेलो, स्पीड 1 वाढवून इथंपर्यंत तसंच गेलो, त्याच्यानंतर स्पीड कमी कमी करत आलो, म्हणजे इथून इथंपर्यंत स्पीड चेंज होत राहिली माझी. मग ॲट पर्टिक्युलर दॅट इन्स्टंट जर स्पीड काढायची असेल तर आपण डेरिव्हेटिव्हचा विचार करतो. आता पहा, एची डिस्प्लेसमेंट एपासून बीपर्यंत झालेली आहे. डिस्प्लेसमेंट टोटल किती आहे, एपासून बीपर्यंत. तर याचं मिनिंग पहा की ही डिस्प्लेसमेंट कशी काढतो आपण. इथं एवढं या हे पहा, हा पहिला सेकंद घेऊया, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. तर मी कसं करणार आहे पहा, समजण्यासाठी सिंपल एक्झाम्पल घेऊन मी सांगतोय, तुमच्या डोक्यात बसावं त्याचा अर्थ कसा असतो ते, ठीक आहे. तर इथे पहा की दुसऱ्या सेकंदाची जर डिस्प्लेसमेंट काढायची झाली तर मी काय करणार, दुसऱ्या सेकंदाची व्हेलॉसिटी म्हणजे जर स्पीड काढायची असेल तर दुसऱ्या सेकंदाची डिस्प्लेसमेंट अपॉन दुसऱ्या सेकंदाचा टाईम. तिसऱ्या सेकंदाची जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर तिसऱ्या सेकंदाची डिस्प्लेसमेंट तिसऱ्या सेकंदाचा टाईम. चौथ्या सेकंदाची जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर चौथ्या सेकंदाची डिस्प्लेसमेंट चौथ्या सेकंदाचा टाईम. म्हणजे ॲट पर्टिक्युलर त्या सेकंदाला काढायचं असेल तर तुम्ही इथे याला डेरिव्हेटिव्हमध्ये लिहित होता, कारण डेरिव्हेटिव्हचा अर्थच होतो की तुकड्यामध्ये त्याला डिवाईड केलं आहे आपण. तर मला आता इथून इथंपर्यंतची डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. इथून इथंपर्यंतची काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट. तर मी कसं करणार, 2 पासून 4 पर्यंत किती डिस्प्लेसमेंट झाली, दुसऱ्या सेकंदात जेवढी डिस्प्लेसमेंट झाली प्लस तिसऱ्या सेकंदात जेवढी डिस्प्लेसमेंट झाली प्लस चौथ्या सेकंदात जेवढी डिस्प्लेसमेंट झाली, ही म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट आहे. मग ही डिस्प्लेसमेंट कशी काढणार मी, S2 इज इक्वल टू पहा वेलोसिटी इंटू टाईम, S3 इज इक्वल टू परत वेलोसिटी इंटू टाईम प्लस S4 इज इक्वल टू परत वेलोसिटी इंटू टाईम. म्हणजे डिस्प्लेसमेंट दुसऱ्या सेकंदापासून चौथ्या सेकंदापर्यंत काढायची तर मला असं गोळा करावं लागतं आहे की पहिल्या सेकंदाची डिस्प्लेसमेंट किती, दुसऱ्या सेकंदाची डिस्प्लेसमेंट किती, तिसऱ्या सेकंदाची डिस्प्लेसमेंट किती. तर आता मी जरासं व्यवस्थित सांगतो हां, जरा लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन, समजेल. प्रॉब्लेम घेतल्यावर अजून क्लिअर होईल. पण मी जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्ह सोबत तुम्हाला कनेक्ट करायचा प्रयत्न करतो आहे. व्हेलॉसिटीची डेफिनेशन केली होती, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाईम ds/dt. हे dt आपण इकडे आणूया. मी काय करतो, दोन्हीकडे इंटिग्रेशन करूया, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. इंटिग्रेशन केलं म्हणजे हे काय केलं, इंटिग्रेशन कुठून कुठेपर्यंत करणार आहे मी, 1 पासून 5 पर्यंत. म्हणजे हे पण इंटिग्रेशन 1 पासून 5 पर्यंत. तर मला इथे टोटल डिस्प्लेसमेंट येणार, टोटल डिस्प्लेसमेंट आली आणि हे इंटिग्रेशन ऑफ v dt 1 to 5. आता लक्षात घ्या अर्थ की इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू t इज गिवन बाय इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. आणि हे इंटिग्रेशन डिस्प्लेसमेंट कुठून कुठेपर्यंत काढायचं आहे, 1 पासून 5. मला 1 पासून 3 पर्यंतच काढायची असेल तर मी लिमिट चेंज करणार 1 पासून 3 पर्यंत. लक्षात आलं की इंटिग्रेशन कसं वापरतो. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल, पहा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हेलॉसिटी भेटते. हे सर्व डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम आहेत. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हेलॉसिटी भेटते, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की ॲक्सेलरेशन भेटते. याच्या उलट असणार, ॲक्सेलरेशनचं इंटिग्रेशन केल्यावर व्हेलॉसिटी भेटते, व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन केल्यावर डिस्प्लेसमेंट. लक्षात राहील का पहा.
इकडून इकडे जाताना डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो, इकडून इकडे येताना इंटिग्रेशन घ्यावं लागतं. म्हणजे आता पहा, जर मी व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफ काढला, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफ काढला आणि असा ग्राफ आलेला आहे काहीतरी, ठीक आहे, असा ग्राफ आला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे 2, हे 4. तर व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफचा जो स्लोप असतो, इथं जर मी स्लोप घेतला तर हे याचं ॲक्सेलरेशन भेटणार. काय भेटणार? ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफचा जर स्लोप काढला तर मी ॲक्सेलरेशन भेटणार. आणि या ग्राफचा जर मी एरिया काढला तर मला डिस्प्लेसमेंट भेटायला पाहिजे. व्हेलॉसिटीचं इंटिग्रेशन केल्यावर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर ॲक्सेलरेशन, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच स्लोप, इंटिग्रेशन म्हणजेच एरिया अंडर कर्व. मग इंटिग्रेशनचं ग्राफिकल मिनिंग आहे एरिया अंडर कर्व. लक्षात आलं? नक्की? बरं. अजून सर रामायणात चालू आहे, म्हणजे रामायण बघितल्याचीच फिलिंग व्हायला, तुम्ही येऊन काहीतरी बडबड करायला, आम्ही विदाऊट वही पेन असं काहीतरी झोपून व्हिडिओ बघायला किंवा बघायला का नाही काय माहिती. मम्मी पप्पाकडून मोबाईल तर भेटायला आहे सध्या लेक्चर बघण्यासाठी, आहे का नाही? मग आम्ही काही दुसरंच बघायला का नाही? तुम्ही करणं झाला तसं मला माहिती आहे, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, आहे का नाही? बरं. तर आता याचं मिनिंग काय असतं मग? ग्राफ जर दिला असेल तर इंटिग्रेशन, ग्राफिकल मीनिंग ऑफ इंटिग्रेशन इज एरिया अंडर कर्व. किंवा इंटिग्रेशनचं अजून एक मीनिंग असतं गोळा करणे, म्हणजे त्याला ॲव्हरेज व्हॅल्यू काढणे असं पण म्हणतात. इंटिग्रेशनला ॲव्हरेज व्हॅल्यू काढणे, इंटिग्रेशन करणे म्हणजेच ॲव्हरेज व्हॅल्यू त्याची कॅल्क्युलेट करणे. लक्षात आलं? तर तुम्ही लिहून घ्या, एकत्र मी लिहून देतोय, हे लिहून घ्या. स्लोप ऑफ डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ इज वेलोसिटी. वेलोसिटी टाइम ग्राफ इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन टाइम ग्राफचा स्लोप आपल्याला काही गरज नाही आहे, हे इथे क्रॉस करा. आणि एरिया अंडर कर्व हे शॉर्टमध्ये लिहून घ्यायचं. हे कधीच विसरायचं नाही. आपले इथं 2 चॅप्टर व्हायलेत ॲक्च्युली हे कायनामेटिक्सचे. तुम्हाला हे परत अजून कायनामेटिक्समध्ये होणार आहे, फिजिक्समध्ये, आहे का नाही? तर हे झालं. त्याच्यानंतर एरिया अंडर कर्व जर ॲक्सेलरेशन टाईम ग्राफ असेल तर व्हेलॉसिटी असणार, आणि व्हेलॉसिटी टाईम ग्राफ असेल तर डिस्प्लेसमेंट असणार. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफचा एरिया काही काढायची गरज नाही. लक्षात आलं? आणि तुम्ही शॉर्टमध्ये असं पण लक्षात ठेवायला पाहिजे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डेरिव्हेटिव्ह करायचं आहे इकडे जाताना आणि इकडे जाताना इंटिग्रेशन करायचं. लक्षात आलं? नक्की. मी एक ग्राफचं एक्झाम्पल घेणार आहे आता. बाकीचं एखादी एक्झाम्पल, याच्यावर एक्झाम्पल ॲक्च्युली तुमच्याकडे जर बुक असेल एअरलेस किंवा विद्याभारती फिजिक्सचं, तर फिजिक्स फर्स्टमध्ये कायनामेटिक्स किंवा मोशन इन 1 डायमेन्शन हा चॅप्टर असेल, तर त्याच्यावरती जे ग्राफचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता, किंवा डेरिव्हेटिव्हचे. असं वेगळं इथं क्वेश्चन आपल्याला जास्त सापडणार नाहीत. ठीक आहे? पहा ग्राफ काय दिला आपल्याला. टू 4 6 8 -1 -2 -3 +1 +2 +3. तर ग्राफ कसा दिला आहे पहा.
हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, हा सी पॉईंट आहे, बरोबर 7मधून गेला. हा पॉईंटच दिला नाही, हा पॉईंट सी दिलं आणि परत असं काहीतरी डी दिलं. आता सर्वच करून घेणार आहे मी तुमच्याकडून, ठीक आहे. हा व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफ आहे, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. मला सांगा की व्हेलॉसिटी वर्सेस टाईम ग्राफ कसे रीड करायचे. ग्राफमध्ये पहा, याचा स्लोप म्हणजे ॲक्सेलरेशन, मग या लाईनचा स्लोप तुम्हाला काढता येते. मग या लाईनला काहीतरी स्लोप आहे, म्हणजे एपर्यंत त्या पार्टिकलला काहीतरी ॲक्सेलरेशन होतं. एपर्यंत त्या पार्टिकलला काय होतं, ॲक्सेलरेशन. आणि याचा स्लोप ॲक्च्युली तुम्ही काढू शकता. पहा स्लोप कसा काढायचा, इथून पॉईंट घ्या, हे पॉईंट पहा कसं असतो स्लोप, y2 - y1 अपॉन x2 - x1. इथे या लाईनवरचा हा 0 0 घेऊ शकता किंवा इथे 1 1 पण घेऊ शकता. हे 0 0 जर घेतला तर y किती होता 3, y1 मी 0 घेतला, 3 - 0 अपॉन x2 म्हणजे 2 - 0 म्हणजे 3/2 दॅट इज 1.5 ॲक्सेलरेशन होतं इथून इथंपर्यंत जाईपर्यंत. लक्षात आलं. त्याच्यानंतर इथून इथंपर्यंत जायचे का ना, याचा स्लोप किती आहे. आता बघता क्षणी आपल्याला सांगता यायला पाहिजे, बघताच क्षणी तुझला म्हणजे मला उगाच सुजला म्हणजे सुचला, ठीक आहे. तर याच्यामध्ये की याचा स्लोप 0 आहे. खूप पांचट जोक होता, ठीक आहे, ओके. याचा स्लोप तुम्ही नसल्यामुळे खूप पांचट जोक सुचत आहेत. असं तुम्ही पुढे असलं की जरा असं काहीतरी भारी सुचतं आहे का नाही. तर ए आणि बी ते स्किल माझी हळूहळू जायला लागली. जर लवकर जर लेक्चर आपले भरणं झाले तर ते कुठं माझी स्किल असं हरून बसतो की काय असं वाटायला लागलं, ठीक आहे. तर ए आणि बी याच्यामध्ये हे याची जी व्हॅल्यू होते ते स्लोप आहे तो 0 आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन ए टू बी किती आहे 0. O टू ए ॲक्सेलरेशन किती होतं 1.5. बी टू या पॉईंटपर्यंत किंवा इथून इथंपर्यंत एकच लाईन आहे, म्हणजे एक लाईन म्हणजे एकच स्लोप काहीतरी असेल स्लोप, ठीक आहे. निगेटिव्ह आहे, याचा स्लोप काय आहे निगेटिव्ह, म्हणजे ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असणार. पण आता आपण इथे ॲक्सेलरेशन पाहत नव्हतं, आपण आपल्याला डिस्प्लेसमेंट पाहिजे. आपल्याला डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट द डिस्प्लेसमेंट. क्वेश्चन काय आहेत पहा, डिस्प्लेसमेंट अप फ्रॉम 0 म्हणजे O टू ए कॅल्क्युलेट करायचे, O टू बी कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यानंतर ए टू बी कॅल्क्युलेट करायचे आणि त्याच्यानंतर O टू सी कॅल्क्युलेट करायचे. नक्की लक्षात आलं का. पहा मी काय काय करायला सांगितले, डिस्प्लेसमेंटच कॅल्क्युलेट करायचं आहे, पण O टू ए, O टू बी, O टू सी आणि मध्येच मी सांगितलं की ए टू बी पण करायचं आपल्याला कॅल्क्युलेट. लक्षात आलं. मग आपल्याला काय काय करायचं ते नक्की. बरं, तर आता याच्यामध्ये पहा की आपल्याला एरिया अंडर कर्व करायचा आहे. तर एरिया अंडर कर्व, कारण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ आहे आणि याचा एरिया अंडर कर्व म्हणजेच डिस्प्लेसमेंट असणार. नक्की. तर आता कसं काढणार सांगा तुम्ही. O टू ए, O म्हणजे हा पॉईंट O टू ए हा ट्रायंगल बनतो. पहा हे जर क्लोज होत नसेल तर त्याला नंतर क्लोज करायचा हा पॉईंट, तर हा एवढा ट्रायंगल बनतो. तर याचा एरिया काय येतो, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. आणि हे तर राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे बेस जर मी 0 to 2 घेतला तर हाईट 0 to 3 घ्यायची, एवढी हाईट येणार. लक्षात येते तुम्हाला. मग 0 to 2 बेस म्हणजे 2 बेस इंटू 3 हाईट, जे काय येईल हे 3 मीटर हे त्याचं डिस्प्लेसमेंट आलं. कुठून कुठंपर्यंत 0 to ए पर्यंत. त्याच्यानंतर 0 to बी पहा, म्हणजे हा एवढा एरिया काढायचा आहे मला बीपर्यंत. म्हणजे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो सर एवढा एरिया, एकतर हे ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला आपण 10th पाहिला आहे, किती असतो ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला. आता फॉर्म्युले विसरलेत आपले सर्व. हाफ इंटू एरिया ऑफ ट्रॅपेझियम लिहून घ्या, जर फॉर्म्युला माहिती नसेल तर. आपली पेन पण चालत नाही, म्हणजे पेनला पण माहिती आहे तुम्हाला, फॉर्म्युला माहिती आहे, लिहून द्यायची काही गरज नाही. ट्रॅपेझियमचा एरियाचा फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड इंटू हाईट. बरं, मला ट्रॅपेझियमचा लक्षातच ठेवायचं नाही सर एवढा घाणेरडा फॉर्म्युला. मग काय करणार की आपल्याला काय करायचे पहा, 0 to किंवा O टू बी कॅल्क्युलेट करायचं आहे, O टू बी. तर याचे 2 पार्ट करा तुम्ही.
हा एवढा ट्रायंगल ज्याचा की एरिया तर तुम्हाला माहिती आहे किती आला आहे, 3 आला आहे. आणि ए पासून बीचा एरिया बघा, ए टू बी हा रेक्टँगल तयार झाला आहे, ज्याची की लेंथ किती आहे, 2 to 6 म्हणजे 4 आहे लेंथ. हा रेक्टँगल तयार झाला आहे का आधी, बरोबर आहे. तर याची लेंथ 0 to 6 घ्यायची नाही, लेंथ 6 घ्यायचाल. आपण इथून मेजर करतोय, इथून मेजर इथंपर्यंत करतोय आहे का नाही, 2 पासून 6 पर्यंत, म्हणजे याची लेंथ असते 4 असणार. आणि याची उंची इथून 0 पासूनच मोजायचे, हे मात्र 0 पासून 3. मग ए टू बी काढत आहोत आपण, काय काढत आहोत, एरिया फ्रॉम ए टू बी. ही डायग्राम रेक्टँगल आली, रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेड, लेंथ आहे 4 इंटू ब्रेड आहे 3, 12 मीटर. ए टू बी डिस्प्लेसमेंट आली, ए टू बी डिस्प्लेसमेंट 12 मीटर आली. लक्षात आलं नक्की. तर आपल्याला ओ टू बी काढायची होती. ओ टू बी डिस्प्लेसमेंट काय असणार, इथून इथंपर्यंतची प्लस इथून इथंपर्यंतची, इथंपर्यंत 3 आली, ही 12 आली, म्हणजे ओ टू बी A1 प्लस A2 लिहू शकता तुम्ही, A1 प्लस A2, जे की किती येणार, 15 येणार. A1 हा, A2 हा. पहा मी एका ट्रॅपेझियमला कन्वर्ट केलं, कशामध्ये, हे एक ट्रायंगल आणि एक रेक्टँगल, ट्रायंगल आणि रेक्टँगल. लक्षात आलं. विदाऊट ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर ओ टू सी काढायला सांगितले मला, ओ टू सी, सी इथं आहे लक्षात घ्या. तर सी पर्यंत येण्यासाठी आपण इथंपर्यंत तर काढलंय, आता हे तर डबल काढत नाही बसायचं. लक्षात आलं. तर सी पर्यंत जाण्यासाठी पहा इथे हा एक ट्रायंगल तयार झालाय. एरिया अंडर, एरिया कसा घ्यायचा पहा, या कर्वच्या आणि या एक्स ॲक्सिसच्या मध्ये जो एरिया तयार होते तो घ्यायचा. आणि मग आता इथे पहा, इथे लक्ष द्या जरासं, हे 6 7 पासून इथून सी पॉईंट हा 8ला आहे, सी पॉईंट कितीला आहे, 8ला, म्हणजे हा सुद्धा एरिया घ्यावा लागेल सी पर्यंतचा. हा आणि हा इथून एवढा एरिया, हा ट्रायंगल आहे ज्याचा की बेस हे 6 आहे, हे 7 आहे. तर पहा मी आधी याला पॉईंट आपण एक नवीन देऊया, पी पॉईंट घेऊया. किती, पी पॉईंट. तर बी पासून पी पर्यंत, बी पासून पी पर्यंत याचा एरिया, ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस किती आहे, 6 पासून 7 पर्यंत म्हणजे 1 आहे बेस. किती आहे लक्षात घ्या, मी कसं घेतोय, बेसच्या हाईटच्या व्हॅल्यू 6 पासून 7 पर्यंत आहे म्हणजे बेस 1 आहे. आणि हाईट इथून 0 पासून 3 पर्यंत आहे म्हणजे हाईट 3 आहे, म्हणजे 3/2 हा एरिया आला. कुठेपर्यंत, या पी पॉईंटपर्यंत, किंवा बी पासून पी पर्यंत डिस्प्लेसमेंट किती आली, 3/2 म्हणजेच 1.5. त्याच्यानंतर पी पासून सी पर्यंत पहा, पी पासून सी पर्यंत. आता पहा पी पासून सी पर्यंत, तर हा परत 7 ते 8 म्हणजे बेस परत 1 आला आणि हाईट परत 3 आली. हाईट 3 घेणार आपण म्हणजे 3/2 म्हणजेच 1.5. पण आता लक्ष घ्या, हे -3 ॲक्च्युली. तुम्ही तर मग आता याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, जर डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, ते मायनस पण असू शकते किंवा प्लस पण असू शकते. त्याच्यामुळे लक्ष द्या आता की जर सी पॉईंटपर्यंतची डिस्प्लेसमेंट काढायची असेल तर या सर्वांची बेरीज करावी लागेल. कोणाची, हा A1, हा A2, हा A3 आणि हा A4. देअरफॉर A1 प्लस A2 प्लस A3. आता ट्रिक काय आहे पहा, जर एक्स ॲक्सिसच्या खाली एरिया आला तर त्याला निगेटिव्ह घ्यायचं. एक्स ॲक्सिसच्या खाली जर एरिया आला तर त्याला काय घ्यायचं आहे, निगेटिव्ह घ्यायचं आहे. कारण इथे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये झालेली आहे, तिथे डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये झालेली आहे. म्हणून आता फायनल जे ओ पासून सी पर्यंत डिस्प्लेसमेंट पहा किती येणार, A1 आहे 3, A2 आहे 12, A3 आहे, A3 म्हणजे हा एरिया आहे का नाही, तर हे प्लस 1.5 आणि हे -1.5 कॅन्सल होईल. परत A टू सी ही 15च येणार डिस्प्लेसमेंट. मला वाटते प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेतला आहे मी, एकदम क्लिअर, एकदम परत पहा, रिपीट पहा, एकदम बेसिक सांगितलं मी. एवढं म्हणजे क्लिअर पॉईंट वाईज ॲक्च्युली म्हणजे फिजिकल क्लासमध्ये सांगणंसुद्धा पॉसिबल नाही, एवढं सांगितलं बहुतेक मित्र आता. कारण मला भीती वाटायला लागली की तुम्ही ऑनलाईन म्हणजे झोपा तर काढत नाही ना घरी, आहे का नाही. तर मग हे पॉज करून लिहून घ्या.
किंवा पॉज करून लिहून घ्यायच्याऐवजी मी एक हे पहा काय सांगतोय तुम्हाला, बऱ्याच जणांना हे माहिती असेल की पॉज करून लिहून घेत असताना तिथे पॉज केल्यानंतर काय होतं आहे की तिथे एक म्हणजे मध्ये दिसत नाही काही पॉज केल्यानंतर. मग जेव्हा मी बोर्डावरचं तुम्हाला आता वाटतं की हे लिहून घ्यायचं आहे आपल्याला, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तेव्हा व्हिडिओ चालू असतानाचाच स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि नंतर ते स्क्रीनशॉट पाहून लिहून घ्यायचं, पण लिहून नक्की घ्यायचं आहे. ठीक आहे, लिहत नसाल तर बेकार आहे सगळं. ठीक आहे, व्हिडिओ तर आपले राहणारच आहेत तुम्हाला पाहायला, पण जर असं लिहिलं म्हणजे अजून डोक्यात बसेल. जस्ट मिनिट, सॉरी. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे लिहून घेताना मी काय सांगत होतो, हां स्क्रीनशॉट. तर स्क्रीनशॉट बऱ्याच जणांना कसं काढायचं माहिती असेल, पण जर ज्यांना माहिती नाही ते तुमच्याकडे घरी म्हणजे जर समजा मोठे बहीण भाऊ आहेत त्यांना विचारा, किंवा सहसा प्रत्येक मोबाईलला व्हॉल्यूमचं एक बटन आणि लॉकचं बटन एकदाच प्रेस केलं तर स्क्रीनशॉट येतो. पहा, व्हॉल्यूम आणि लॉकचं बटन एकदा जर प्रेस केलात तर स्क्रीनशॉट होतो आणि व्हिडिओनंतर तुम्ही मग तो स्क्रीनशॉट लिहून घेऊ शकता. नक्की. ठीक आहे, आज एवढंच. आता इंटिग्रेशन मला वाटतं चॅप्टर संपलेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम भेटले तर तुम्ही ट्राय करा. आता मला इथे ग्राफ काढायला ॲक्च्युली हे नाही, मी वाटलं तर ग्रुपवर फोटो टाकतो किंवा याच व्हिडिओमध्ये तुम्ही आता याचा पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या बुकचा स्क्रीनशॉट काढा आणि नंतर क्वेश्चन वाचा, कारण ग्राफ काढायला मला हे एवढे ग्राफ काढायला बोर्डावर तुम्हाला द्यायला खूप अवघड जाईल. ग्राफ पाहिलेत तर तुम्ही मनाने प्रत्येक पॉईंटचं डिस्प्लेसमेंट काढू शकता. याच्या आधीचं जर क्वेश्चन पाहिजे असेल तुम्हाला, याचे पहा खालीच आन्सर आहेत इथे, हे आन्सर चेक करू शकता तुम्ही नंतर. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 सॉल्व करा, बस झाले 2 क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, आत्ता स्क्रीनशॉट काढा तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो बरोबर. हां, विदाऊट आन्सर स्क्रीनशॉट निघेल. ठीक आहे, ओके. ठीक आहे, सॉल्व करा, आन्सर चेक करा आणि काही डाऊट असतील तर विचारा. आपण डाऊट लेक्चर तर घेतच आहोत. ठीक आहे, ओके, बाय. हॅपी लॉकडाऊन.